ठीक आहे साहेब, हा सौदा फायनल करूया. सुंदर, साहेबांनी उद्याच ऑफिसला बोलवून घे आणि समदे पेपर रेडी कर. बरोबर, येतो मॅडम. चला. बरं चला, आम्ही बी निघतो आता. का अजून काय बोलायचं बाकी आहे? एक ध्यानात ठेवायचं, एखादी बाई मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीचा भाव करायला जर उतरली ना, तर ती कायम आपल्या फायद्याचंच बघते. त्यामुळे तिचा नाद नाही करायचा. आणि आपलं बी तसंच आहे, व्यवहार चोख आणि बोलणं रोखोक. मेनका, हे बघ, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. मला माहितीये तुम्हा दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. एकमेकांबरोबर काम करायला जरा अवघड जातंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता सूर्यवंशांच्या व्यवसायात उतरलीस. त्यामुळे आता जे काही वागशील, बोलशील, जो काही निर्णय घेशील, तो एकदम शांतपणे विचार करून समजूतदारपणे घे. एवढंच सांगायचंय तुला. आता तू मला सांग, आधीच तुझ्याविषयी ह्यांच्या मनात खूप शंका आहे. त्यात आता मी ह्यांना कसं समजू? कशाला चान्स देते उगाचच? काय गरज नाही समजवण्याची. उद्यापासून ही नाही येळत ऑफिसला यायचं. का? मी का येऊ? मी तुम्हाला आणि तुमच्या बिझनेसला गोत्यात आणलं ना? मी नसते येत. अगं आता बस की. बस काय बस? बस बिस काय नाही. आधी शिव्या द्यायच्या, नंतर ओव्या गायच्या. आपल्याला नाही खपत तसलं. मला नक्की काय झालंय सांगाल का कोणीतरी? मी का सांगू? या पावट्याला विचार. तुम्ही तरी सांगा, काय झालंय नक्की? अगं अक्षरात, त्याचं काय झालं, मी तुला फोन करून सांगितलं ना की ह्याच्यामुळं तो व्यवहार रद्द झाला. पर खरं तर तो व्यवहार रद्द झालाच नाही. मग? अगं, हिनं ती जमीन 1 कोटी रुपयाला मागितली आणि तो माणूस द्यायला बी तयार झाला. इतक्या कमी किमतीत? नाही नाही, एवढ्या किमतीत नाही. तो म्हणला की फक्त तो वर 15 लाख रुपये जास्त द्या. मग अगं तेवढीच किंमत होती त्या जमिनीची. ती जमीन जाऊन बघ, एवढा पैसा कसं काय वाटणार तिच्यात? अहो, मग फायदाच झाला की आपला. उलट बरोबर निर्णय घेतला हिनी. तुम्ही उगाच हिच्या वागण्याचा ना नसते तर्क लावत बसता. थोडस तिला पण समजून घ्या ना. अगं म्हणून तर म्हणलं ना हो की उद्यापासून हिनं ऑफिसला यायचं. पण हा, तिकडं येऊन आहे ना माझ्या पुढे चावचाव करायची नाही. बघ काय संबंध? ऐ, इथं म्या मालक आहे. म्या बी माझ्या मर्जीची मालक आहे. आपण नसतो हिंगलत कोणाला. आपल्याला बरोबरीची वागणूक पाहिजे. बरोबरची वागणूक म्हणजे हिला बिझनेस मध्ये पार्टनर व्हायचं की काय? माझ्याशी मैत्रीचं नातं ठेवून काम करणार असशील तर बोल. अरे काम करायला काय ढिगानं माणसं मिळतील तुला. पण मेनकासारखी मैत्रीण जगाच्या पाठीवर कुठं बी नाही मिळायची. मग बोल,
हाय तयार? भारीच आहे की. आपल्यासाठी मंदीत चांदी आहे. अक्षरा, हे हातात हात दिलं आहेस ना, ते नुसतं बिझनेस पुरतं नाहीत. ही मेनका आता तुझं कुक्कू सुद्धा हिरवून घेणार आहे बघ. आणि ते लवकर कसं होईल हे मी बघीन. आत्ताच एवढा संताप करताय, ती रोज आल्यावर काय कराल? तुम्हीच तिच्यावर बिझनेस करायला तयार झालात ना. पण चालणार आहे ना तुम्हाला? हा वय वय. हा हम्म, हो ना. हम्म. हो म्हणताय आता, नंतर म्हणाल अक्षराच्या आग्रहास्तव गळ्यात धोंडा बांधून घेतला म्हणून. अक्षरा, हे बघ, मला आहे की नाही काय बी अडचण नाही. मी आहे की नाही माझ्या मर्जीनच करतोय समजा. हा नाही, मर्जीनं करताय म्हणताय आता, पण असंच म्हणताय खरंच की? नाही नाही अक्षरा, हे बघ, म्हणजे मला काय बी अडचण नाही, पण मला आता असं वाटायलंय की हे समजत तुला आवडलं नाही म्हणून. नाही नाही, मी आहे की नाही सरळ तिला फोन करून सांगूनच टाकतो की उद्यापासून तू इकडे अजिबात यायचं नाही. हॅलो, हाय बघायची प्रे, ऐक, तू आहे की नाही उद्यापासून इकडे अजिबात यायचं नाही. तू इकडे आलेलं माझ्या बायकोला अजिबात आवडत नाही, कळलं काय? ठेव फोन. झाला का समाधान? सांगितलं नव्हतं तुझ्या मनासारखं. वा वा, तुमच्यात नंबर डायल न करता फोन लागतो. ते असतंय असं असतंय काहीतरी. नवीन सिस्टीम आले, नवीन सिस्टीम. हा, माझ्या फोन मध्ये आहे, तुमच्या फोन मध्ये नाही. असतंय. अक्षरा, मला खात्री आहे तू माझ्यासाठी जो काय निर्णय घेशील ना तो कवाच चुकणार नाही. तू जे काय करशील ते कायम माझ्या हितासाठीच असेल. हे बळ मला तुमच्यामुळेच मिळतं. तुम्हीच आपल्या नात्यात तो विश्वास निर्माण केला. यशवंता, सुंदरकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण नवखा आहे तो. पण मला तुझ्याकडून अपेक्षा होती. तू तरी अनुभवी आहेस ना. मग माणसं ओळखायला चुकलास तू. अगं असं काय नाही ताई. एक डाव माणसं ओळखायला चुकला असतास ना तरी मी समजू शकले असते. पण मेनकाबद्दल तुम्ही मनात आडी ठेवून वागलात, हे मला पटणार नाही. अगं ताई, तू बी समजून घे की ग. असं एक दोन व्यवहारामध्ये लगेच आपण माणसावर विश्वास ठेवतो का? हे बरं आहे का? अक्षराबद्दल बी असंच बोलला होतास, आठवतंय का? काय झालं? केलं ना तिनं स्वतःला सिद्ध, मिळवलं ना स्वतःचं स्थान. मेनका बी असंच स्वतःचं स्थान मिळवणार, ध्यानात असू दे. अगं बरं ताई, मेन बरोबर बोललात तुम्ही ताई. मेनका तिचं स्थान मिळवणार, पण स्वतःच नाही, अक्षराचं. म्हणजे दिवा लावला भिंतीपाशी आणि आढ्याला काजळी लागलीच कशी? आता ही काजळी फक्त सूर्यवंशींच्या आड्याला लागणार नाही. मेनका आता जागा मिळवणार, फक्त धंद्यात नाही, संसारात सुद्धा. हे असं होणार? हवा आपण कशासाठी आहे? हा, हे सगळं काय आपसूक होणार नाही, आपल्याला करावं लागेल.
आता फक्त लांब उभं राहून तमाशा बघायचा. मग गाडी आपोआप तिकडे वळते. आपण फक्त त्या गाडीत पेट्रोल टाकत राहायचं आणि पेट्रोल टाकता टाकता एक दिवस त्या गाडीवर पेट्रोल ओतायचं. मग बघा कसा भडका उडतोय. वा, म्हणजे आपल्या हाती हुकमी एक्का लागल्या असं म्हणायचं का तुला? हा, बरोबर आहे. आता ह्यो डाव हुकमी खेळायचा आपण. अगो बाई, मेनका, आज सकाळी सकाळी झालं. मग तुमच्यासाठी खास शेतातली भाजी तोडून आणले. सांगा कोणती बनवणार? तुम्हाला कोणती आवडती? कसली ताजी आहे ग पालेभाजी. पालेभाजी ना सुंदरला लई आवडते. पालेभाजी आणि भाकरी असल्या ना की पंचपक्वान्न असल्यावानी जेवतोय पोरगा. लई साधा आहे माझं सुंदर. आणि अक्षराला ना गवारीची भाजी आवडते. ती लसणीची फोडणी आणि मिरची घातली ना की लई आनंदात जेवते बघ पोरगी. ओ आई साहेब, समद्यासनी कोणती भाजी आवडती ते नाही विचारलं मी. तुम्हाला कोणती भाजी आवडती ती सांगा. मला होय, अग मला ती नाही का भाजी ती. बघा, स्वतःसाठी कधी काही केलेलंच दिसत नाही. आयुष्यभर दुसऱ्यांच्या आवडीनिवडी जपता जपता स्वतःच्या पण आवडीनिवडी विसरून गेलायसा तुम्ही. अगं असं काही नाहीये बघ. असं काही नाही का? मग सांगा कोणती भाजी आवडते तुम्हाला? अगं मला का नाही काय तिचं नावच लक्षात येईना झालंय बघ. कसं लक्षात असेल? स्वतःचा विचार केलाय कधी आजपर्यंत? कायम फक्त दुसऱ्यांचा विचार, दुसऱ्यांसाठी कायम झटत आलाय. कसं माहिती असेल मग? मेनका, मी सांगते तुला. आत्याना दोडक्याची भाजी प्रचंड आवडते. दोडक्याची भाजी काय, दोडक्याचे सगळे प्रकार खूप आवडतात. घरात दोडक्याचं काही केलं ना तरी ते भांडण चाटून पुसून असं लख्ख असतं. हो ना आत्या? असं काही नाहीये, पण आहे म्हणजे असंच आहे. तुझ्या बरं लक्षात आलं ग. चला ठरलं तर मग आज दिवसभर दोडक्याची भाजी. ए पोरीनो, असं काही बी नाही. समद्यांना जे आवडतंय ना ते करा. माझ्या आवडी निवडीचं काही नाही. मला काय बी चालतंय ग. तुम्हाला चालत असेल पण आम्हाला नाही चालणार. ठरलं तर मग आज फक्त तुमच्या आवडीचा दोडकाच होणार घरात. आज दिवसभर दोडका स्पेशल. अगदी बरोबर. दोडक्याची भाजी, चटणी, सगळं दोडक्याचं. कमाले बाबा, तुम्ही पोरी काय ऐकायच्या नाही. मी माझं आवडते. चला. अक्षराताई, आमचं बॉस ऑफिसला जायला तयार झालं का? तुमचे बॉस? तुमचे बॉस सूर्यवंशी आहेत. म्हणजे साक्षात सूर्याचे वंशज. सूर्य डोक्यावर आल्याशिवाय त्यांची काही सकाळ होत नाही. अगं पण हे काय अभिमानानं मिरवण्यासारखं आहे का? आणि काय पण म्हण. आणि तुझ्या पावट्याचं ना या घरात लईच लाड होत्यात बघ. शिस्त नावाची गोष्टच नाही त्याच्या आयुष्यात. आणि त्याच्या ह्या समजा नाटकाला ना तुला डोसक्यावर घेतीस. आता तूच मला सांग, मालकच जर ऑफिस मध्ये वेळेवर गेला नाही तर बाकीच्यांचं काय? त्यांना तर अजून फावतंय ना. मग धंदा कसा होणार? आणि कुणाच्या जीवावर, या पावट्याच्या? नाही, बरोबर आहे तुझं. यांनी वेळेत पोहोचली पाहिजे ऑफिसला, आता बाकी सगळेच बेशिस्त होतील. अंगाशी आता कशी ट्यूब पेटली तुझी. अगं नाही, त्याचं काय आहे, ह्यांना सकाळी लवकर उठून आवरायची सवय नाहीये ग. पहिल्यापासून लाडात आणि सुखात वाढलेत ना. तो काय लहान नाही राहिला आता. जबाबदारी घ्यायचं वय आहे त्याचं. पण आता बस. त्याच्या समद्या सवयी कशा मोडीत काढते का नाही बघ. आजपासून तो लवकरच उठणार. मेनका, अगं नक्की काय प्लॅन आहे तुझा? काय चाललंय तुझ्या डोक्यात? यांच्या अंगावर पाणी बिणी होताचा प्लॅन नाहीये ना?
तसले उद्योग नाही करत मी. नाही बाकी काही नाही ग, उगाच पाणी अंगावर पडलं तर थंडीने कुडकुडतील ना म्हणून. दरी कशी आणि चल आता. अगं आत्ता तर म्हणालीस ना असं नाही करायचंय म्हणून. नाही नाही, मी नाहीच करणार आहे. पण तू आहेस की वतायला. चल. मी नाही करणार आहे. नाही नाही नाही, मी नाही करणार. माझी सुताव आणि सरळ विचार करणारी ताई, तुला तुझ्या नवऱ्याची सुधारित आवृत्ती पाहिजे की नाही? नाही, त्यांना त्रास होईल असं मी काही करणार नाहीये, तुला सांगून ठेवते. हे बघ, म्हशीला जर रस्त्यानं नीट चालवायचं असेल ना तर तिच्याशी गोड बोलून नाही चालायचं. तिच्या गळ्यात लोडणंच बांधलं पाहिजे, तेव्हा जाऊन ती नांगी टाकते. तुझ्या पावट्याचं तसंच आहे. आणि हे अशी लई अंजारात गोंजारात बसू नको, मग झालंच. एकदाच कडक आवाज काढायचा, मग आयुष्यभर सुधारित चालते का नाही बघ. चल 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 धर, चल ग, पण चल ग चल. मिशन सुंदर, लेट्स गो. चल ग चल. मला नाही बरोबर वाटत आहे चल ग. तुझं काय आहे? अक्षरा, तू आहेस वय? आता आहे की नाही, तुला सोडत नसतोय मी. हा, आता तुला मी चांगलंच धावतो मग. ए कुठे चालली, कुठे चालली? काय 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 तुम्हाला झोपेतनं उठवायचं होतं की नाही, होय? म्हणून थोडस पाणी होतं. असं झोपेतनं उठवतात होय? हा, ही कुठली पद्धत आहे? मज्जा हो जरा. हा, मज्जा मज्जा ना. तू मज्जा केलीस की नाही, आता मी मज्जा करणार. मला बी झालंच ना. आता तुझं काय खरं नाही बघ. हो आहो ना, आता आहो ना आणि बिओ नाही. अक्षरा, आता मी तुला भिजवणार. सकाळ सकाळी काम असतात. रंगपंचमीची सुट्टी नाही आहे कामाला. कामाचं बघा. अक्षरा, हे असं पाणी ओतून उठवायचं कारस्थान या झिपरीच्या डोक्यातनं आलं असणार. काय वाटलंच मला. ही अशी फाजील आयडिया आहे ना, हिच्या डोसक्यातनं आली असणार आहे. ए वांग्या, फाजील डोसका माझा नाही आहे. फाजील लाड तुझा झाल्यात. कुंभकर्णवानी पार ओम डोसक्यावर येत पत्र झोपलेला असतो सुंबाट्या. ऐ, मी कसा बी झोपीन, तुला काय त्याचं? तर रातभर अवतारा जो झोपलेला असतोय तू. हे अवताला झोपायला मी काय बैल नाही. तर बैल तरी वटणीवर येतोय आणि बैल कामाचा असतोय. मी अभि काम करतोय. कधी निम्मा दिवस डोसक्यावर आल्यावर. ऐ, मी कवा बी काम करीन, त्याचं तुला काय ग? गप. आधी झोपेतून जागा हो. आजपासून मी तुझ्या सोबत कामाला येणार आहे. त्यामुळे लवकरच उठायचं, कारण मला सांच्याला शेतावर जाऊन माल भरायचा असतो. त्यामुळे सगळी कामं लवकरात लवकर आवरायला नको का? हे बघ, ह्या समध्या गोष्टी आहे ना तुम्हाला नाही सांगायच्या, कारण ह्या बिझनेसचा ना मी हा मालक आहे. मी आम्ही काही तुझी नोकर नाही आहे तुझ्या तालाव नाचायला. तू म्हणशील त्या ऑफिसला निघायला. हे असले खेळ मॅच समोर नाही खेळायचे, कळलं? अक्षरा, इतकी शेफ्टी आहे की नाही, एक दिवस ना मी कापूनच टाकणार आहे बघ. अक्षरताई सांग, माझं काही चुकलं का? अगदी बरोबर बोलतेस तू. ह्यांना असंच पाहिजे. अगं अक्षरा, तुम्ही जाऊ नदी आवरा. जा पटकन आवरायला.
काय बोलणार आम्ही तू बी हिला सामील आहे म्हटल्यावर जातो. चांगली शिस्त लावशील असं दिसतंय. थँक्यू ग, खरंच करून दाखवलंस तू. तू काही सुधारणार नाहीस. 1000 बाऱ्या तुला सांगितले तुझं त्या आभाराचं कौतुक करत जाऊ नको म्हणून. सॉरी. तरी सॉरी. अगं बाई सोड ना. बर, पण तू बघच ग, नाही या पावट्याला आठवड्याभरात वटणीवर आणला ना तर नावाची मेनका नाही. कारण आपल्या नजरात असतो कोल्हापुरी दणका, नाव आहे मेनका.